राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीमध्ये आजी माजी आमदार आणि खासदारांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलंय। पक्षातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये अंतर्गत ज्या प्रकारच्या घडामोडी घडतायत त्या संदर्भात आजच्या या बैठकीला महत्त्व आहे। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाची आज ही महत्त्वाची बैठक होणार आहे। वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर या बैठकीमध्ये संपूर्ण आजी माजी आमदार आणि खासदार यांना निमंत्रण देण्यात आलं आहे। तर पक्षातल्या ज्या घडामोडी आहेत या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला एक महत्त्व प्राप्त झालं आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी काळात विधान परिषदेच्या सुद्धा निवडणुका आहेत, त्या संदर्भात या बैठकीमध्ये काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी होणार। या बैठकीमध्ये नेमकं काय घडू शकतं? निश्चितच कारण आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटर इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। प्रामुख्याने आपण पाहिलं होतं की सोमवारी पुण्यामध्ये कोर कमिटीची बैठक जी आहे ती पक्षाची झाली होती। सगळेच प्रमुख नेते पुण्यामध्ये या सगळ्याच कोर कमिटीच्या बैठकीत उपस्थित होते आणि त्यानंतर लगेचच आपण पाहतोय की आजी माजी आमदार असतील, खासदार असतील, पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी असतील यांच्यासह नुकताच झालेल्या निवडणुकांमध्ये पराभूत झालेले जे उमेदवारी आहेत हे देखील या सगळ्याच बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। खरं आपण पाहिलं तर राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती असेल किंवा मग भविष्यातील निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। खरं आपण पाहिलं या बैठकीचं आयोजन जरी करण्यात आलं असलं तरी प्रामुख्यानं शरद पवार या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि कशा पद्धतीत येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत मग विधान परिषदेच्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, त्या सगळ्याच पार्श्वभूमीवरची रणनीती जी आहे ती आखली जाणार आहे। निश्चितच यासोबतच आपण पाहतोय की नुकताच सुनील तटकरे असतील जे अजित पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत किंवा मग कार्याध्यक्ष आपण पाहिलं तर प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती। त्या अनुषंगाने देखील काही चर्चा होते काय हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर अगदीच मीनाक्षी, आपल्यासोबत अशीच जोडलेली राहा। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।